का केलंस रे तू? आणि अत्यानंद महाराज तुम्ही असं सगळं कसं घडू दिलं? एवढं सगळं रामायण घडणार होतं घरात आणि तुम्ही मला साधी चाहूल सुद्धा नाही लागू दिली. घरातल्या सगळ्यांच्या वतीने मी तुझी पूजा करते. घरात माणसं आहेत 8, प्रत्येकाची 5 मिनिटं धरली तरी 8-5-40 मिनिटं पूजा करते मी तुझी. तरी हे असं कसं घडू दिलंस तू देवा? आम्ही जे काही करत होतो ते श्रीच्या सुखासाठीच. जान्हवी आम्हाला आवडत नव्हती ते ती श्रीशी जशी वागली ना ते रुचलं नाही म्हणून. पण श्री जे म्हणत होता तेही एका अर्थी खरंच आहे. त्या मुलीने आमच्या सगळ्यांसाठी खूप काही केलंय. त्याबद्दल कृतज्ञता दाखवायला मी कमी पडले, मान्य आहे मला. ती जेव्हा आमच्यासाठी हे सगळं करत होती तेव्हा तिचा त्यात काही स्वार्थ नव्हता आणि ती दुष्टही नाहीये माहिती आम्हाला. पण ती जे श्रीशी वागली ना ते चूकच होतं. पण श्री जर हे सगळं विसरायला आणि सोडायला तयार असेल तर आम्ही तरी ते का मनात ठेवायचं? देवा, आता या घरात सगळं चांगलं होऊ दे. श्रीला सुबुद्धी दे. बेबीची खरं तर काही चूक नाहीये, पण श्री लहान आहे, त्याला क्षमा करायला हवं अशी बुद्धी बेबीला सुद्धा दे. बेबी आत्यांचा स्वभाव आहे तापट. जर हे गेल्या 1.5 वर्षात मला कळतं तर 29 वर्षात श्रीला कळू नये का वायाची? त्या बोलल्या असतील ना, ऐकून घ्यायचं श्रीने. ते एक्सप्रेशन आहे त्यांचं, प्रेम आहे ना श्रीवरचं. नाही केलं त्यांनी मला माफ, श्री बरोबर जे झालं त्यासाठी. पण तो स्वभाव आहे ना त्यांचा, आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांचं श्रीवरचं प्रेम तर कमी होत नाही ना. त्यांचा माझ्यावर राग आहे. श्रीने उगाच स्वतःवर ओढवून घ्यायची काय गरज होती?